हेडलाइन्स प्रायोजक राम बंधू आचार, आपला टेस्ट पार्टनर। धनंजय मुंडे अजूनही सरकारी बंगल्यातच, मुंबईमध्ये घर नसल्यानं बंगला सोडला नसल्याचं स्पष्टीकरण। मात्र निवडणूक प्रतिज्ञापत्रामध्ये गिरगाव चौपाटीवरील घराचा उल्लेख असल्याचं समोर। धनंजय मुंडेंचे मुंबईमध्ये 3 फ्लॅट, करुणा मुंडे यांचा दावा। तर मुंबईत घर नसल्याचा धनंजय मुंडे खोटं सांगत असल्याचाही आरोप। पंधरा ऑगस्ट हा धार्मिक उत्सव नाही, हे काय नवीन धोताण काढलंय? चिकन मटन बंदीच्या मुद्द्यावरून संजय राऊतांची जोरदार टीका। चौदा ऑगस्टला बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पावरून श्रेयवादाची लढाई रंगण्याची शक्यता। सीएम आणि त्याचबरोबर उपमुख्यमंत्री शिंदे आणि आदित्य ठाकरे येणार एकाच मंचावर। गणेशोत्सवाला राज्योत्सवाचा दर्जा दिला जाणार, लवकरच याबद्दल एक आराखडा तयार करणार। फडणवीसांच्या उपस्थितीमध्ये गणेश मंडळांची बैठक संपन्न। तर ऑपरेशन सिंदूर बद्दल जनजागृती करण्याच्या सूचना। मुंबई गोवा महामार्गावरील खड्डे जोपर्यंत बुजवत नाही तोपर्यंत मंडपासाठी खणलेल्या खड्ड्यासाठी दंड भरू नका, उद्धव ठाकरेंचं गणेश मंडळांना आवाहन। ठाकरेंचा सरकारला पुन्हा एकदा इशारा। दादरमधील कबूतरखान्याजवळ मराठी एकीकरण समितीच्या आंदोलनात राडा, पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड। मराठी एकीकरण समिती आक्रमक। नाशिकमधील नाफेडच्या कार्यालयाबाहेर काँग्रेसचं आंदोलन, बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वात जोरदार घोषणाबाजी। कांदा खरेदीतील गैरव्यवहारासंदर्भात कारवाईची मागणी। सोलापूरमध्ये मुसळधार पावसामुळे पूरस्थिती, तुफान पावसामुळे रस्त्यांना तळ्याचं स्वरूप, जनजीवन विस्कळीत। चिकन मटन बंदीचा निर्णय मागे घेतला नाही तर विरोधक एकत्र येऊन चिकन मटनाची पार्टी करणार, न्यूज 18 लोकमतला माहिती। मुंबई आग्रा महामार्गावरील उमराणेजवळ एसटी बसचा भीषण अपघात, 28 प्रवासी जखमी, चौघांची प्रकृती गंभीर।